शेतकरी मित्रांनो नमस्कार. इथं केव्हीके मध्ये जे आहे सिमोसॉफ्ट कंपनीचा स्टॉल लागलेला आहे. त्या कंपनीचे काय आहे वैशिष्ट्य आणि त्याचं काय आहे आपल्या ऍग्रीकल्चर मध्ये फायदे, आपल्या शेतामध्ये काय फायदे करू शकते ही कंपनी, काय आहे सॉफ्टवेअर, ते सर्व आपण सरांच्या माध्यमातून एक एक करून सर्व माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर तुमच्या कंपनीबद्दल आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात माहिती देऊ शकता? नमस्कार, आपण आहोत सिमोसॉफ्ट टेक्नॉलॉजीज पुणे. एडीटी असेल, विद्या प्रतिष्ठान असेल, या सर्वांनी सहकार्यानं आपण एक प्रॉडक्ट डेव्हलपमेंटचं काम करतोय. इथं ऊसावरती जो काही रोग किंवा कीड पडते त्याचं डिटेक्शन एआय तंत्रज्ञानातनं कसं होईल आणि ते तंत्रज्ञान आपण विकसित करण्याचा प्रयत्न करतोय. ड्रोनद्वारे ज्यावेळेस स्कॅनिंग केलं जाईल, त्याच्या इमेजेस घेऊन कळेल की आपल्याला रोग कुठला आहे, कीड कुठली आहे, आणि हे सगळं कळाल्यानंतर त्याच्यावरती तज्ञ त्यांना फॉर्म्युला देतील आणि त्या फॉर्म्युलानुसार दुसरं ड्रोन जाऊन त्याची फवारणी करेल. हे सगळं ऑटोमेशन आपल्या ऊसाच्या जे काय आपण फवारणी करतो त्याचं पूर्ण पॅकेज आपण डेव्हलप करतोय की जेणेकरून शेतकऱ्यांचा वेळ वाचेल आणि योग्य निदान जर झालं तर योग्य वेळीच चांगलं उत्पादन मिळेल. नियोजन आहे समजा जे ड्रोन वगैरे आहे हे फक्त ऊसावरच काम करतं की बाकीचे जे पीक आहे त्यावर नाही, काम सगळ्यांवरतीच करेल तो. परंतु आता जे काय रोग निदान जे काही करतोय आपण त्यातनं एआय मॉडेल जे काय करतो ते ऊसाचं करतोय. म्हणजे तुम्ही ऊसावरती पुरेपूर त्याची ट्रायल घेतली आणि सक्सेस आहे तुमचा प्लॅन झालेला आहे. येस. आता हे तुम्ही पाहू शकता, हा दुसरा आमचा जो प्रोजेक्ट आहे तो आपण खतं किंवा त्याचं जे काय पाणी आहे इंटरनेटद्वारे शेताला पाणी कसं द्यायचं, बरोबर, खतं कशी द्यायची. बऱ्याच वेळा आपण पाणी किती द्यायचं, कधी द्यायचं हे कळत नाही आणि त्याच्यामुळं आपण जर जास्त पाणी दिलं तर नको ते क्षार येतात, जमीन सुद्धा सुपीकता निघून जाते. त्याच्यामुळे हे जे तुम्ही पाहता इथं सेन्सर्स आहेत, या सेन्सर्स मुळे आपल्याला योग्य त्यावेळेस पाणी किती पाहिजे, खत किती पाहिजे हे सगळं सेन्सर सांगतात. हा कंट्रोलर आहे, या कंट्रोलरद्वारे सगळं नियंत्रण केलं जातं. किती मोटर चालू करायची, कधी पाणी बंद करायचं, चालू करायचं, सेन्सर कंट्रोलरला सांगतो, कंट्रोलर मोटरला आणि वॉलला सांगतो. किती द्यायचं, जमिनीचं पीएच वगैरे किती द्यायचं, खत वगैरे सगळं याच्यातून आपल्याला मिळून जाते. बरोबर. तर याचा मला एक क्वेश्चन होता, तर आपल्या शेतामध्ये जर कधी आपल्याला फिट करायचं तर एक किती खर्चापर्यंत जाऊ शकते एका शेतकऱ्याला साधारण? आता जनरली ऑटोमेशन करायला साधारणतः 4 ते 5 लाख रुपये खर्च येतो. परंतु आमचं असं नियोजन आहे की हे 5 एकरासाठी 2 लाखामध्ये तंत्रज्ञान आम्ही द्यायचा प्रयत्न करतोय जेणेकरून कॉमन शेतकरी सुद्धा हे अफोर्ड करू शकेल. बरोबर. कोणत्या कोणत्या पिकासाठी आपल्याला उत्कृष्ट? आता पाणी सगळ्याच पिकाला लागतं, पाणी सगळ्याच पिकाला लागतं, खत सगळ्याच पिकाला लागतं. त्याच्यामुळे हे सगळ्या पिकाला माध्यम आहे की ज्यावेळेस पाणी जास्त होईल त्यावेळेस मॉइश्चर सेन्सर सांगतो की पाणी खूप आहे जमिनीत, मोटर बंद होईल. बरोबर. ऑटोमेशन मोटर चालू होईल, त्याच्यामुळे हे कुठल्याही पिकाला चालू शकतो. आपल्या मोबाईलवर किती नायट्रोजन आहे, किती फॉस्फरस आहे, त्याचा किती पोटॅशियम आहे, हे सगळं जरी आपण हाताने सुद्धा खतं देऊ शकतो. त्याच्यानंतर जे आपण करता येतं किंवा तो स्वतः कळतं त्याला की खत कमी झाले तर खत सोडा करायचं. धन्यवाद साहेब. आपल्या शेताला कशा प्रकारे फायदे ठरू शकतात, कशा प्रकारे आपल्याला तिथं खत व्यवस्थापन करायचंय, पाणी व्यवस्थापन करायचंय, हे सर्व आपल्याला सिमोसॉफ्ट कंपनीच्या साहेबांनी सांगितलेलं आहे. धन्यवाद.